स्वयंपाकाची गाथा तुमच्यासाठी खास आमच्यासोबत करा स्वादाचा अभ्यास। नमस्कार मंडळी, कसे आहात? काहीतरी स्पेशल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उंदियो। त्यासाठी लागणारी सामग्री, इकडे आपण घेवड्याच्या शेंगा घेतल्यात, वाल, वाटाणे, कोथिंबीर, बटाटे, रताळे, मेथी, सोललेलं लसूण, मिरची आणि लिंबू। इकडे आपण मसाले बघूयात। बेसन, मीठ, ओवा, हळद, धना पावडर आणि जिरा पावडर। आधी आपण मेथी कापून घेऊयात। मेथी आपली बारीक कापून झालेली आहे। आता आपण मेथीमध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, ओवा, बेसन, तर ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय आणि एकत्र मिक्स करून घ्यायचंय। अशा प्रकारे आपण घट्ट असं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून एकत्र करा। जर जास्त पातळ झालं तर तुम्ही ह्यामध्ये पीठ ऍड करू शकता। दिलेल्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून तळायचे आहे। गोळे म्हणजेच मेथीचे मुठे, ते आपण लालसर होईपर्यंत तळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता। अशाच प्रकारे आपल्याला बाकीचेही तळून कापून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कापून घेतलेली कोथिंबीर वाटून घेऊया। भांड्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण आणि मिरची बारीक वाटून घ्यायची। इकडे आपला मसाला वाटून झालेला आहे, एकदम बारीक वाटून घेतलेला आहे। बटाटे आणि रताळे सोलून कापून घ्यायचेत आणि वांगे पण कापून घ्यायचेत। एका टोपामध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगा, वाटाणे, वाल, वांगी, बटाटा, रताळी सगळं टाकून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे, धना पावडर, जिरा पावडर, ओवा, हळद, चवीनुसार मीठ, मगाशी वाटून घेतलेला मसाला, एक लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे। यामध्ये बी काढून घ्या त्यामधल्या। हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक वाटी तेल घ्यायचंय। कुकरमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपण जिरे टाकूयात। जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला तेजपत्ता आणि काश्मीरी मिरची टाकून घ्यायची आहे। मसाला लावून घेतलेली भाजी आता आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे। चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया। भाजी आपण छान तेलामध्ये परतून घेऊया आणि 2 शिट्ट्या लावूया। भाजी आपलं छान शिजलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे। त्यामध्ये आता आपण मगाशी तळलेले वडे टाकून घेऊयात। परत याला आता आपण 5 मिनिटं शिजवून घेऊया।
तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काहीतरी स्पेशल खाऊ आणि आरोग्याने आनंदी राहू. धन्यवाद.